नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, कसा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ माझ्या वडीलधाऱ्यांसाठी खूप माहितीपूर्ण असणार आहे। चला, तुम्हाला थंबनेलवरून आजचा हा टॉपिक समजलाच असेल किंवा टायटलवरून सुद्धा आजचा हा टॉपिक तुम्हाला समजलाच असेल। जास्त वेळ घेत नाही, चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओ। मित्रांनो, बऱ्याच जणांचं जी हाडं असतात, हाडांच्या मध्ये एक भाग असतो बघा, असं नॉर्मल म्हणजे असा एखाद्या रबर सारखा आतमध्ये भाग असतोय, तो कधी कधी काय होतो की डॅमेज होत असतो। कधी म्हणजे असं जास्त वय झाल्यानंतर 40 ओलांडल्यानंतर बऱ्याच जणांमध्ये असं बघायला मिळतं। आणि ते मित्रांनो डॅमेज झाल्यामुळं आपल्या हाड एकमेकाला घासतात आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच जणांना मित्रांनो गुडघेदुखीची, सांधेदुखीची समस्या आपल्याला उद्भवत असते। त्या समस्यांना आपल्याला फेस करावं लागतं आणि बऱ्याचदा खूप लोकांमध्ये खूप साऱ्या अडचणी उद्भवत असतात। ऍक्च्युअली डॅमेज झालेलं कार्टिलेज रिजेनरेट करता येऊ शकतं। हो मित्रांनो, करता येऊ शकतं। त्याच्यासाठी काय मित्रांनो काय गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत त्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार। मित्रांनो, जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही सप्लिमेंट घेत असाल किंवा गोळ्या औषधं तुम्हाला चालू असतील तर चालू राहू देत मित्रांनो, त्या गोष्टी बंद करायची आवश्यकता नाही। पण त्याचबरोबर आपल्या डाएटमध्ये काही गोष्टी आपण ऍड केल्या पाहिजेत। त्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे जे काय तुम्ही सप्लिमेंट घेताय, ज्या गोष्टी गोळ्या औषध घेताय, त्यासोबत हा डाएट आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या जर आपण ऍड केल्या तर निश्चित स्वरूपामध्ये कार्टिलेज रिजनरेट करायला आपल्याला चांगल्या प्रकारे याच्यामुळे मदत मिळू शकते। आणि याच्यामुळे बऱ्याच जणांचा जो त्रास आहे गुडघेदुखीचा, सांधेदुखीचा, हा त्रास कमी करायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत। मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेन, जर मित्रांनो आपलं जर वजन जर खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर मित्रांनो थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला वजन कमी करावं लागेल। बऱ्याच जणांमध्ये मित्रांनो वजनामुळे सुद्धा गुडघेदुखीचा त्रास, सांधेदुखीचा त्रास हा निर्माण होऊ शकतो। ऍक्च्युअली बऱ्याच स्टडी मित्रांनो असे सांगतात की कोलेजन असेल, ओमेगा 3 फॅटी ऍसिड असेल, त्याचबरोबर कोंड्रायटिन असेल किंवा ग्लुकोजामाइन असतील, हे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, जे आपलं कार्टिलेज आहे ते मजबूत ठेवायला, ते जवान ठेवायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतं। मित्रांनो, कोलेजन एक असं प्रोटीन आहे ज्याच्यामुळे आपलं कार्टिलेज बनायला किंवा कार्टिलेज बनवायला याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळत असते। त्याचबरोबर आपल्या स्नायूंची जी काही स्ट्रेंथ आहे ती सुद्धा वाढत असते। त्याचबरोबर इलास्टिसिटी जी आहे ती सुद्धा वाढायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळत असते। कोलेजन आपल्याला माशांमधून असेल किंवा सिट्रस फ्रूट असतील, म्हणजेच त्याला म्हटलं जातं लिंबू असेल, संत्री असेल, याच्यातून आपल्याला ह्या गोष्टी मिळत असतात। ह्या जर गोष्टी मित्रांनो आपण आपल्या डाएटमध्ये किंवा रोजच्या आहारामध्ये जर ऍड केल्या तर निश्चित स्वरूपामध्ये हे जे काही कार्टिलेज आहे हे वाढवायला, याचं प्रोडक्शन वाढवायला आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्प मिळत असते। आणि त्याच्यामुळे मित्रांनो जे काही कार्टिलेज आपलं कमी झालेलं आहे किंवा डॅमेज झालेलं आहे ते रिजनरेट व्हायला याच्यामुळे मदत मिळते। त्याचप्रमाणे मित्रांनो ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे आपल्याला मित्रांनो साल्मन फिश मधून असेल, नट्स असतील किंवा सीड्स मधून आपल्याला मिळत असतं। याच्यामुळे इन्फ्लेमेशन सुद्धा कमी व्हायला, याच्यामुळे इन्फ्लेमेशन म्हणजे सूजन जी आहे ती कमी करायला मदत मिळत असते। त्याचप्रमाणे कार्टिलेज आहे ते रिग्रोथ करायला सुद्धा याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते। आता झाले मित्रांनो ही न्यूट्रिएंट्स, त्याचप्रमाणे अजून काय महत्त्वाचं आहे ती म्हणजे व्यायाम, एक्सरसाइज। आता मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की हाय इंटेन्सिटी तुम्ही वर्कआउट करा, खरं तर तुम्ही जर होणारच नाही आणि जर केला तर मित्रांनो जास्त मित्रांनो तुमची गुडघेदुखीची समस्या वाढू शकते, सांधेदुखीची समस्या तुमची जास्त वाढू शकते। त्याचप्रमाणे काही रिसर्च मित्रांनो असं सांगतात की बाबा लो इम्पॅक्ट वर्कआउट असे काही वर्कआउट आहेत ज्याच्यामुळे सांधेदुखीची समस्या कमी होत नाही नुसती, तर जे आपले सांधे आहेत ते मजबूत करायला सुद्धा याच्यामुळे मदत मिळत असते। ऍक्च्युअली लो इम्पॅक्ट वर्कआउट मध्ये नेमकं काय काय असतंय तर याच्यामध्ये असतं वॉकिंग असेल, स्विमिंग असेल, त्याचबरोबर सायकलिंग असेल, ह्या गोष्टी याच्यामध्ये ऍड होत असतात। जर तुम्ही स्विमिंग करत असाल तर पाण्याचा जो जेंटल रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे मित्रांनो त्या सांध्यांचा वर्कआउट चांगला होऊन जाईल। त्याचबरोबर मित्रांनो सायकलिंग सुद्धा तुम्ही करू शकताय। सायकलिंग मुळे मित्रांनो तुमची एकदम स्मूथ पायाची मूवमेंट होत असते आणि त्याच्यामुळे सांध्यांचा मित्रांनो तिथला तुमचा व्यायाम देखील होत असते। त्याचप्रमाणे पुढचा एक्सरसाइज करू शकता तो म्हणजे योगा सुद्धा मित्रांनो बेस्ट एक्सरसाइज। त्याच्यामुळे मेंटली हेल्थ तुमची आपली चांगली राहते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं। त्याचप्रमाणे खूप सारे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडून येत असतात, त्याच्यामुळे फोकस चांगला राहत असतो योगामुळे। त्याचप्रमाणे आपल्या शरीराची जी काही फ्लेक्झिबिलिटी आहे ती सुद्धा इनहॅन्स करायला याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळत असते। योगा सुद्धा मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असते। खरं तर मित्रांनो हे लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस महत्त्वाचे आहेतच का, तर हो मित्रांनो काही रिसर्च असं सांगतात की बाबा
हे एक्सरसाइज केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्या ज्या हाडांमध्ये जे सायन्यूल फ्लूइड असते म्हणजे ग्रीस असते ते वाढायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळत असते आणि त्याच्यामुळं त्या हाडांची आपली एक नरिशमेंट म्हणजे नरिशमेंट चांगल्या प्रकारे व्हायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळत असते। त्यामुळे ह्या एक्सरसाइजेस करणं थोडंसं गरजेचं आहे। पण बऱ्याच जणांना वाटेल की ह्या गोष्टी आपण आपल्या डेली लाईफमध्ये कशा ॲड करायच्या, तर सकाळी उठले मित्रांनो साधारणतः तुम्ही अर्धा तास चालू शकताय, नंतर तुम्ही मित्रांनो स्विमिंग करू शकताय जर असेल अवेलेबल तुमच्याकडे स्विमिंग पूल अथवा जर छोटंसं तळ असेल किंवा विहीर असेल आणि जमत असेल महत्त्वाचं तर मित्रांनो तुम्ही स्विमिंग करू शकताय। त्याचबरोबर बरीचशी लोक ऑफिसमध्ये काम करत असतात, त्यांना जमत नाही, वेळ मिळत नाही, मग अशा वेळी मित्रांनो ऑफिसमध्ये ज्यावेळेस तुम्ही बसत असताय 1-2 तासाला मित्रांनो बाहेर यायचं, थोडंसं फिरायचं, चालायचं, थोडीशी बॉडी स्ट्रेच करायची आणि नंतर परत जाऊन बसायचं। अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो ह्या गोष्टी ॲड करू शकताय। हे झालं न्यूट्रिएंट्स आणि वर्कआउट बद्दल ह्या गोष्टी काही झाल्या। त्याचप्रमाणे पाठीमागे मी तुम्हाला मित्रांनो न्यूट्रिएंट्स सांगितले, त्याचप्रमाणे काही वर्कआउट सांगितले। त्याचबरोबर आता मित्रांनो मी तुम्हाला असे 5 सुपर फ्रूट सांगणार आहे ज्या गोष्टी आपण डेली लाईफमध्ये डेली डाएटमध्ये आपण ॲड करू शकतो। त्यामध्ये पहिलं फळ आहे ते म्हणजे डाळिंब। आता पाठीमागे आपण व्हिडिओ बनवलेला आहे की डाळिंबामुळे आपल्या शरीरातलं रक्त वाढतं, मग याचा इथं काय संबंध, तर डाळिंबामध्ये मित्रांनो अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळं सुजन जे आहे ते कमी करायला याच्यामुळे मदत मिळते। एक रिसर्च अशी सांगते की जे कार्टिलेज डॅमेज झालेलं आहे ते रिग्रोथ करायला मदत याच्यामुळे मिळत असते किंवा जे डॅमेज झालेलं आहे डॅमेज भरून काढायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते। त्याचप्रमाणे दुसरं फ्रूट आहे ते म्हणजे मित्रांनो संत्री। संत्र्यामध्ये मित्रांनो व्हिटॅमिन सी असते, त्याच्यामुळे इम्युनिटी इनहॅन्स होतेच। त्याचप्रमाणे मित्रांनो याच्यामुळे आपले जे काही कोलेजन सिंथेसिस आहे ती सुद्धा व्हायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळत असते आणि त्यामुळे कार्टिलेज स्ट्रॉंग व्हायला यामुळे मदत मिळते। त्याचप्रमाणे मित्रांनो आपण हिरव्या पालेभाज्या सुद्धा खाऊ शकतो, याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असते, त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे पालक घेऊ शकता मित्रांनो। पालकाची भाजी खरंच खूप चांगली मानली जाते आणि याच्यामध्ये कॅल्शियमचा स्त्रोत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो असं सुद्धा सांगितलं जातं। त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी हिरव्या पालेभाज्या सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करू शकतात, त्यामुळे ह्या गोष्टी डाएटमध्ये तुम्ही ऍड करू शकता। त्याचप्रमाणे हळद आणि जे आलं आहे हे सुद्धा आपण आपल्या डाएटमध्ये ऍड करू शकतोय। याच्यामुळे सुद्धा मित्रांनो जे ग्रीस कमी झालेलं आहे ते रिग्रोथ करायला किंवा ते वाढवायला आपल्याला याच्यामुळे मदत मिळत असते। त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी सुद्धा आढळत असतात, त्याच्यामुळे सुजन सुद्धा कमी करायला मदत मिळत असते। हळदीचं मित्रांनो 1 ग्लासभर दुधामध्ये जर आपण हळद जर घेतली, हळद जर टाकून जर रात्री झोपण्याच्या अगोदर 15 मिनिट अगोदर जर पिलं तर मित्रांनो यामुळे आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे चांगली झोप सुद्धा लागू शकते आणि मित्रांनो लिगामेंट हाडांसाठी सुद्धा आपल्याला हे चांगलं ठरू शकते। त्याचप्रमाणे मित्रांनो जे आले आहे आल्याचं पाणी करून गरम पाणी करून मित्रांनो दिवसातून 1-2 वेळा तरी आपण घेतलं तरी मित्रांनो याच्यामुळे आपलं एकतर महत्वाचं म्हणजे हाडांना याचा फायदा होतोय, पण त्याचप्रमाणे जे डायजेशन आहे ते डायजेशन सुद्धा सुधारायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते। त्याचप्रमाणे मित्रांनो ग्रीन टी सुद्धा आपण ऍड करू शकतोय। ग्रीन टी मुळे आपला मूड तर फ्रेश होतोच, पण त्याचप्रमाणे याच्यामध्ये कॅटकिन्स नावाचं मित्रांनो एक अँटीऑक्सिडेंट असते, त्याच्यामुळे मित्रांनो कार्टिलेज जे कमी झालं आहे ते रिपेअर करायला आपल्याला याच्यामुळे मदत मिळत असते। ह्या 5 गोष्टी मित्रांनो निश्चित आपण आपल्या डाएटमध्ये ऍड केल्या पाहिजेत। आता खूप साऱ्या लोकांना जाणवेल वाटेल की बाबा 1-2 दिवसामध्ये 1 आठवड्यामध्ये लगेच फरक जाणवेल, लगेच फरक जाणवत नसतो, हळूहळू सावकाश मित्रांनो ह्या गोष्टींमध्ये फरक जाणवत असतोय। पण मित्रांनो 100% चांगला आपल्याला रिझल्ट मिळू शकतोय। तुम्ही मित्रांनो करून बघा, नक्की तुम्हाला फायदा जाणवेल। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या काही नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।